दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये 1 जुलैपासून पे अँड पार्क पॉलिसी लागू करण्यात आली आहे। उद्यापासून शहरामध्ये पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी केली जाणार आहे। यामध्ये 13 प्रमुख रस्ते आणि उड्डाण पुलांखाली असे एकूण 450 ठिकाणी पे अँड पार्कची व्यवस्था करण्यात आली आहे। तर नो पार्किंगमध्ये वाहन उभं करणाऱ्यांकडून 200 रुपये दंड आकारला जाणार आहे। शहरामध्ये अवजड वाहनं नको तिथं पार्क केली जातात, त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडीचं चित्र निर्माण होतं। त्यामुळे अशा बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पे अँड पार्क पॉलिसी राबवली जाते। पाहूयात पुढची बातमी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली जाहीर केली आहे। त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळाची मूर्ती 4 फुटांची असणार आहे। शिवाय घरगुती गणपतीची मूर्तीची उंची 2 फुटांची असणार आहे। तर गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन सरकारनं केलंय। दुसरीकडे आरती भजनासाठीची गर्दी टाळण्याचे निर्देशही देण्यात आले। शिवाय सार्वजनिक गणपतीच्या दर्शन रांगेवरही बंदी घालण्यात आली आहे। पब डिस्को बारना सवलतीचा प्रसाद आणि गणेशोत्सव मात्र बंदिवासात असा बंदीशाळा राज्याची पूर्ण केली आहे की रोज नवीन निर्बंध टाकले जात आहेत। आणि आता गणेशोत्सवाला मात्र सुद्धा मर्यादा या अशा घातल्यात की सर्व संस्था संघटना यांच्याशी कुठे चर्चा केली असं दिसत नाही। नियमावली जाहीर करताना सर्वसमावेशक चर्चा राज्य सरकारने केली आहे का?